शाबास अटी आणि तटीचा रणसंग्राम हो मुश्किल ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स और टॅक मारून बुलेट छाप्या अजून मैदानावर ताबा घेऊन हे मैदान आयोजित करण्याला काय वैशिष्ट्य आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त खरं तर पुण्यतिथी नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे, पण विधानसभेची आचारसंहिता असल्याकारणानं हा कार्यक्रम करता येणार नाही, म्हणून आम्ही हा कार्यक्रम लवकर आयोजित केलेला आहे. सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं व चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन व अंबाबाई यात्रेनिमित्त देशिंग हे या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. अतिशय भव्यदिव्य असं हे नियोजन आयोजन केलेलं आहे. गोवंश संवर्धन झालं पाहिजे, गोवंश कुठं टिकला पाहिजे म्हणून या एवढ्या मोठ्या बैलगाडीचं नियोजन आम्ही केलेलं आहे. आज तुम्ही बघताय हजारो नाही तर लाखो पब्लिक इथं शेतकरी बांधव उपस्थित आहेत की खरोखर शेतकऱ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हटलं तर बैलगाडी स्पर्धा आणि कुस्ती स्पर्धा. त्यातल्या कुस्ती स्पर्धेत मी काम करत असल्यामुळं बैलगाडी स्पर्धेची उंची वाढवावी ह्या उद्देशाने आम्ही या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. किती संघ सहभागी झालेले आहेत आणि बक्षीस काय? जवळजवळ बैलगाडी 100 ते 150 बैलगाडींनी सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये 2-4 गट आहेत, आदत गट, ब गट, दुसरा गट, नवतर आदत आणि जनरल ओपन एक, असे 4-5 गटामध्ये ह्या स्पर्धा होत आहेत. आणि जनरलचा जो ओपनचा गट आहे त्या प्रथम क्रमांकाला मुख्यमंत्री केसरी म्हणून आम्ही थार गाडी बक्षीस, महिंद्रा गाडी थार गाडी बक्षीस देतो आहे. दुसऱ्या नंबरला ट्रॅक्टर, तिसऱ्या नंबरला बुलेट व चौथ्या नंबरला 2 व्हीलर गाडी, असे 4 भव्यदिव्य अशी बक्षीस आम्ही देणार आहोत आज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.